मित्रांनो, रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या अगेन्स्ट घसरत चालली आहे, तर आपल्या देशामध्ये केवढा गोंधळ चालू आहे. लिटरली आपली अर्थव्यवस्था 5व्या नंबरवरून 6व्या नंबरवरती गेली आणि सगळीकडे या गोष्टीची चर्चा चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जपानचा येन जो आहे ना, तो सुद्धा डॉलरच्या अगेन्स्ट खूप घसरलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये. तरी सुद्धा ती गोष्ट जपानसाठी बेनिफिशियल आहे. कसं काय? सेम गोष्ट जर इंडियाचा रुपया घसरला तर आपल्याला लॉस होतो आणि जपानची जेव्हा करन्सी घसरते तेव्हा ते प्रॉफिटेबल असतात. असं का बरं? चला मी तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. बेसिकली फंडा काय, तुम्हाला प्रॉफिट होणार की लॉस होणार ही गोष्ट तुमच्या इकॉनॉमीच्या नेचर वरती डिपेंड करते. जर का तुम्ही इम्पोर्ट बेस इकॉनॉमी असाल, म्हणजे एक्सपोर्ट करण्यापेक्षा जास्त गोष्टी इम्पोर्ट करत असाल, तर तुमचा लॉस होणार आहे. आणि जर का तुम्ही इम्पोर्ट करण्यापेक्षा जास्त गोष्टी एक्सपोर्ट करत असाल तर तुमचा फायदा होणार आहे. जपानचं उदाहरण बघा. आता जपानच्या बाबतीमध्ये तुम्ही होंडा, टोयोटा, कॅनन आणि बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची नावं ऐकलीच असतील, जी आपल्या घराघरात असतात. त्या सगळ्या गोष्टी जपानने जगाला प्रोव्हाइड केलेल्या असतात. जपानचा एक्सपोर्ट इम्पोर्ट पेक्षा जास्त आहे, त्यामुळे ते नेहमी प्रॉफिटेबल असतात जेव्हा डॉलरच्या अगेन्स्ट त्यांची करन्सी घसरते. दुसरा त्यांना फायदा कुठे होतो? ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम मध्ये. जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होतो आणि जपानचा येन वीक होतो ना, तेव्हा स्वस्तात जपानमध्ये लोकांना हॉटेल्स मिळतात, बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेस स्वस्त होतात. जगभरातून टुरिस्ट जपानमध्ये येतात. टूर्स अँड ट्रान्सपोर्ट मध्ये त्यांचा फायदा होतो. बाकी त्यांचं कॉर्पोरेट वर्ल्ड सुद्धा फायद्यामध्ये असतं जेव्हा त्यांची करन्सी डॉलरच्या अगेन्स्ट वीक होते. सेम गोष्ट जपानला जगामध्ये कॉम्पिटेटिव्ह राहण्यासाठी सुद्धा मदत करते. जेव्हा त्यांच्या करन्सीची व्हॅल्यू ड्रॉप होते तेव्हा ते काही गोष्टी स्वस्त करू शकतात त्यांच्या कॉम्पिटिटरच्या तुलनेमध्ये आणि जगामध्ये विकू शकतात. त्याच्यातनं त्यांचाच बिझनेस वाढणार आहे, त्यांचीच जगभरामध्ये रीच वाढणार आहे, अजून एक्सपोर्ट वाढणार आहे. सो अशा पद्धतीने जपानला बेनिफिट होतो. आणि सेम गोष्ट चायना सोबत आहे, व्हिएतनाम सोबत आहे, साऊथ कोरिया सोबत आहे. जेव्हा त्यांच्या करन्सीची व्हॅल्यू घसरते तेव्हा ते प्रॉफिट मध्ये असतात, कारण ते देश इम्पोर्ट करण्यापेक्षा जास्त गोष्टी एक्सपोर्ट करतात. अर्थात ज्या गोष्टी इम्पोर्ट करतात त्याच्यात त्यांचं पण नुकसान होतं, पण ते कमी असतं कारण एक्सपोर्ट जास्त आहे. आणि डॉलरच्या अगेन्स्ट भारताचा रुपया जेव्हा वीक परफॉर्म करतो तेव्हा आपण खूप जास्त लॉस मध्ये असतो, कारण की आपण ज्या गोष्टींवरती हेवीली डिपेंडंट आहे ना, त्या सगळ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. जसं की क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, फर्टिलायझर्स आहेत, गोल्ड आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला खूप जास्त पे करावं लागतं जेव्हा रुपयाची व्हॅल्यू कमी होते आणि म्हणून आपण लॉस मध्ये असतो. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कोणी म्हणाल ना की इतर देशांची करन्सी सुद्धा डॉलरच्या अगेन्स्ट घसरते, त्यावेळेस हे पण समजून घ्या की प्रत्येक देशाला लॉस होत नसतो, काही जण प्रॉफिट मध्ये पण असतात.